आज तुम्हाला मी इथे एक प्रश्न विचारणार बेसिकली. ठीक आहे. मला सांगा, मी सेशन घेण्याच्या अगोदर म्हणजे 8 दिवस मे बी 10 दिवस अगोदर तुम्ही त्याच्या पहिले स्वतःशी कधी बोलला होता की मी स्वतःवरती प्रेम करतो, मी स्वतःवरती विश्वास दाखवतो, असं कधी तुम्ही स्वतःला बोलला होता लास्ट टाइम सेशन घेतलं त्याच्या अगोदर? सेशन मी रिसेंटली स्टार्ट केले, बट बिफोर दॅट तुम्ही किती लोकांनी हा प्रश्न स्वतःला केला होता किंवा बोललं होतं की मी स्वतःवरती प्रेम करतो? खूप कमी. बरोबर. आणि बहुतेक लोकांचं उत्तर या ठिकाणी ना असेल कुठे ना कुठे. हो. हो असेल, ते पण त्यामध्ये पण कॉन्फिडन्स नाहीये. त्यामध्ये पण कॉन्फिडन्स नाहीये. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. ठीक आहे. आपण कुठे ना कुठे आईवडिलावरती प्रेम करतो, मुलाबाळावरती प्रेम करतो, आपल्या पार्टनरवरती प्रेम करतो. बरोबर. पण चुकली गोष्ट आपल्यावरती पण स्वतःच काय. नाही ना. गेस फर्स्ट ऑफ ऑल मला रोज सांगायची गरज नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ज्या लोकांना पॉसिबल असेल कॅमेराज टर्न ऑन करून बसत जावा, नाही तर मला असं वाटतं की मी एकटे बोलते. ठीक आहे. स्वतःवर आपण दाखवत नाही विश्वास किंवा आपलं तितकं कॉन्फिडन्स नसेल म्हणून तुम्ही बोलत नसेल, इट इज ओके. सर्वांना तसंच आहे. पण जेव्हा तुम्ही ते गोष्टी वारंवार करता तेव्हा आपोआप कॉन्फिडन्स येतो, इतर गोष्टी होतात. पण स्वतःला थांबवायचं नाही. ठीक आहे. आपण दिवसभर स्वतःशी बोलतो मी काहीच करू शकत नाही, माझ्या थोडंसं नेगेटिव्ह विचार येतात, कसं होईल चिंता येते, कोणी काय बोललं तर लगेच डाऊट येतं की हा मी ही ही व्यक्ती आहे का, त्याने मला मोठं बोललं मी मोठा आहे का, मी जाडा आहे का, त्याने मला असं बोललं मी असं आहे का, त्याने मला बोललं मी वाईट आहे असं आहे का. ह्या गोष्टी लवकर घेतो. नेगेटिव्ह गोष्टी लवकर अट्रॅक्ट होतात. म्हणजे फ्लॅश होतात बेसिकली. पण जेव्हा एखादी गोष्ट पॉझिटिव्ह आली, ते म्हणतो ऐकलं असेल ना की एकाच जोक वरती आपण बार बार हसू शकत नाही. बरोबर. पण एकाच गोष्टीला पकडून आपण दिवसभर चिंतेत राहतो. दिवस जातो, 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 8 दिवस. हा ना. मी हुशार नाही, माझं नशीब खराब आहे, माझा लक्कच खराब आहे सर, काय सांगू तुम्हाला. लक तुम्ही स्वतः बनवलाय. इट्स ऑल अबाउट कर्माज. तुम्ही कोणते कोणते ऍक्टिव्हिटीज केलेत, काय गोष्टी फॉलो केल्यात, पूर्ण त्यावर डिपेंड करतं. हम्म. जसं कल्पना करा, जर ह्याच गोष्टीत कोणी दुसरं तुम्हाला रोज म्हणलं असतं तर, म्हणजे तुम्ही समजा हुशार नाही, तुम्ही कॉन्फिडेंट नाही, तुम्ही हे करू शकत नाही, मग तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहिला असतं का? त्या व्यक्तीसोबत तुम्ही टाइम स्पेंड केला असतं का? नाही केला असतं ना, कुठं ना कुठं. त्यामुळं सेल्फ लव्ह करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आपण यावरती आज बोलणार आहोत. आपण काही प्रॅक्टिस यामध्ये करूया. ओके. लास्ट एक एक्झाम्पल. लहानपणी तुम्हाला मे बी कोणीतरी म्हणलं असेल, किंवा आपण चुकीने कधी म्हणतो छोट्या मुलाला, बाळाला म्हणतो की तू तू काय करू शकत नाहीस, तुझा भाऊ लाईक खूप चांगला मोठा तो करू शकतो, तू तू हुशार आहे, तू चप्पल नाहीये.
असं कम्पेअर करणं बंद करा, पहिली गोष्ट तरी आपल्या घरामध्ये पण. माहितीये का, ही कंपॅरिझनच जे खाऊन टाकते कुठं ना कुठं आतमधून. तुम्हाला वाटतं की याने फरक पडत नाही, पण फरक पडतो. नेगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट होतो. ठीक आहे. नो कम्पॅरिझन. प्रत्येकाची एक एक क्षमता असते, त्या प्रकारे गोष्टी घडतात. पण इम्प्रूव्ह होतात, इम्प्रूव्हाइज करू शकतो. पण कम्पेअर करून आपण चूक करतो की त्या लोकांना आपण त्या ठिकाणी अडकून ठेवतो, परत स्टक फील करून देतो की हा, तू या ठिकाणचा व्यक्ती आहेस असा. हम्म. ठीक आहे. सो गाईज, विदाउट डुईंग फर्दर अडो, लेट्स स्टार्ट द सेशन. ज्या लोकांनी ही कॅमेरा ऑन केलाय, ओके, यू गेस कॅन सिम्पली, तुम्ही चांगला स्टे टून रिलॅक्स करून बसून घ्या. बी रिलॅक्स, बी रिलॅक्स, बी रिलॅक्स, बी रिलॅक्स, बी रिलॅक्स. ओके. प्रयत्न करा की जो तुमचा लाईक पार्टीचा कणा असेल, इट शुड बी सपोज, इट शुड बी स्ट्रेट. एकच मिनिट, एकच मिनिट. ओके. सो नाव सर्वांनी बी कम्फर्टेबल व्हा, आणखीन अशा ठिकाणी बसलं त्या ठिकाणी तुम्हाला डिस्टर्बन्स होणार नाही. सो तुम्ही प्रॉपर गोष्टी फॉलो करू शकता विदाउट एनी हेजिटेशन. ओके. ठीक आहे. सर्वांनी आपले कॅमेराज ऑन करी पॉसिबल, अदरवाईज नाव सर्वांनी रिलॅक्स करून घ्या. शांत बसा एका ठिकाणी आणि प्रयत्न करा जागा फिक्स ठेवा नेहमी रोज बसण्यासाठी. सो जागेची पण एनर्जी त्यामध्ये असतेच असते. ओके. ठीक आहे. बी कम्फर्टेबल. सर्वांनी आपलं बॅकबोन स्ट्रेट ठेवणार. ऑलरेडी वी आर लेट टुडे, 10-15 मिनिट्स. ओके. नो इश्यू. सर्वांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद करा. दोन्ही हात रोजच्या प्रमाणे नॉर्मली आपल्या मांडीवरती, गुडघ्यावरती ठेवूया. ओपन करून हा दोन्ही हात. ठीक आहे. टेक अ डीप ब्रीथ. त्या अगोदर सर्वांनी आता एक काम करा, ऑब्झर्व करा की आपला श्वास कसा आहे. बेसिकली म्हणजेच श्वास मोठा आहे किंवा श्वास छोटा आहे. फक्त ऑब्झर्व करा. लाईक त्याला कॉम्प्रेस करू नका किंवा तुम्ही त्याला थांबवू नका किंवा त्याला वाढवू नका. जस्ट नॉर्मल तुम्ही बसून घ्या. ओके. आफ्टर दॅट यू कॅन जस्ट ऑब्झर्व की श्वास माझा कसा येते आतमध्ये. हलका श्वास आहे, श्वास मोठा आहे, लांब म्हणजे डीप आहे. जस्ट ऑब्झर्व करा की श्वास कसा येत आहे. कॉन्शियसली ब्रिदिंग करणार आपण आज. जस्ट ऑब्झर्व.
कामली ऑब्झर्व करणार. जस्ट ऑब्झर्व. जस्ट ऑब्झर्व. श्वास छोटा है, श्वास बाहेर जाता है, श्वास आत येता है. श्वास आत येता है, श्वास बाहेर जाता है. फोर्स करू नका अजिबात. जे चालू आहे तसं त्याला ऑब्झर्व करा. ध्यान पूर्ण श्वासावरती. तुमचं मन भटकेल, ठीक आहे, काही अडचण नाही. खूप छान. श्वासावरती ध्यान फक्त. आता सर्वांनी आपण आज बॉक्स ब्रीदिंग करणार आहोत. म्हणजेच बेसिकली आपण बॉक्स ब्रीदिंग मध्ये कमीत कमी 4 ते 6 सेकंद श्वास इनहेल करणार, 4 ते 6 सेकंद श्वास होल्ड करणार, 4 ते 6 सेकंद श्वासाला बाहेर काढणार तेवढ्याच वेळेमध्ये, आणि बाहेर आल्यानंतर पण श्वास बाहेरच थांबून ठेवणार 4 ते 6 सेकंद. दिस इज कॉल्ड बॉक्स ब्रीदिंग टेक्निक. ठीक आहे. आपण दररोज फक्त नॉर्मल ब्रीदिंग करतो, डीप ब्रीदिंग करतो, पण टुडे आपण बॉक्स ब्रीदिंग टेक्निक करणार आहोत. ठीक आहे. सो सर्वांनी श्वास घ्या. खूप मोठा श्वास. 5, 4, 3, 2, 1. होल्ड. 5, 4, 3, 2, 1. एक्झेल. 5, 4, 3, 2, 1. श्वास बाहेरच. 5, 4, 3, 2, 1. श्वास आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. मोठा 5 सेकंद श्वास आतमध्ये. 5, 4, 3, 2, 1. श्वास होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. श्वास हळूवारपणे बाहेर 5 सेकंदामध्ये. 5, 4, 3, 2, 1. श्वास पूर्ण बाहेर. आता बाहेरच श्वास होल्ड करणार आपण. 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास बाहेर. सेम. परत एक वेळेस श्वास. 5, 4, 3, 2, 1. होल्ड करा. 5, 4, 3,
दोन. श्वास बाहेर. पाच. चार. तीन. दोन. एक. रिलॅक्स. डोळे बंदच ठेवा. आता सर्वांनी डीप ब्रिदिंग करणार माझ्यासोबत. खूप मोठा श्वास घ्या पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. होल्ड करा. श्वासाला थांबवा. तीन. दोन. एक. आणि पूर्ण श्वास बाहेर. आणि पूर्ण श्वास बाहेर. चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल ठेवून परत श्वास मध्ये आतमध्ये. पोटापर्यंत श्वास गेला पाहिजे. खूप मोठा श्वास. लक्षात ठेवा ही जी आहे ऊर्जा तुमची पॉझिटिव्ह एनर्जी आहे, त्यासाठी कंजूसीपणा करू नका. शांत होऊन पूर्ण श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक डीप ब्रीथ. खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास, खूप मोठा श्वास. वाव, खूप छान, खूप छान, खूप छान. होल्ड करा. होल्ड करा. श्वास थांबवा स्वतःचा. श्वास थांबवा. पाच. चार. तीन. दोन. एक. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. रिलॅक्स. मन भटकेल, ठीक आहे, काही अडचण नाही. मनाचं काम आहे ते. बॅकबोन सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्ती बॉडीची हालचाल करू नका. त्रास होईल. पायाला मुंग्या येतील. कुठे ना कुठे शरीराच्या अवयवामध्ये जवळ असं वाटेल. परत एक वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. टेक अ डीप ब्रीथ. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. होल्ड करा. श्वासाला थांबवा. होल्ड इट, होल्ड इट, होल्ड इट. आणि तीन. दोन. एक. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. 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 खूप छान, खूप छान, खूप छान. डोळे बंदच ठेवा. कोणीही हालचाल करू नका. आज आता आपण एक छोटीशी प्रेयर करूया, ज्याला आपण हो पुन्हा पुन्हा प्रेयर बोलतो. ज्या लोकांना याबद्दल माहिती नसेल त्यांना सांगू इच्छितो की ही एक हवाईयन हिलिंग टेक्निक आहे.
ज्यामध्ये आपण सहज चार शब्दांचा सॉरी चार वाक्यांचा उपयोग करतो. म्हणजेच आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू हे चार वाक्य वापरतो. आणि याच्या माध्यमाने आपण आपल्या आतमध्ये दडलेल्या ब्लॉकेजेसला रिलीज करतो. ओके. सर्वांनी आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवणार. हृदयावरती उजवा हात. आणि आज स्वतःशी बोलणार. मी नेहमी, मी कधी ना कधी चुकीने किंवा स्वतःहून स्वतःबद्दल नकारात्मक विचार ठेवले. इतरांचा ऐकून स्वतःवरती डाऊट घेतला. स्वतःची काळजी करणं बंद केलं. याबद्दल मी स्वतःशी माफी मागतो, माफी मागते. मनापासून पूर्ण आपण स्वतःशीच माफी मागणार आहोत. मनापासून पूर्ण सर्वांनी बोला. आय एम सॉरी. त्याला फील करा, प्रत्येक शब्दाला प्रत्येक वाक्याला फील करून बोला. भावना त्यामध्ये घाला. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. थँक यू. अँड आय लव्ह यू. अँड आय लव्ह यू. मी स्वतःला त्रास करून घेतला. कुठे ना कुठे कळत न कळत स्वतःबद्दल नकारात्मक विचार केला. चुकीचे शब्द वापरले. मी करू शकत नाही, माझ्यानं होत नाही, मी लक्की नाही, नशीबच खराब आहे, माझं असंच आहे तसंच आहे. या सर्व गोष्टीबद्दल आज मी स्वतःशी माफी मागतो, हात जोडून, मनातल्या मनात. आज सर्व गोष्टी मी इथेच सोडून स्वतःला प्रेम देणार आहे, स्वतःवरती प्रेम करणार आहे. या प्रत्येक नकारात्मक विचारांबद्दल, भावनेबद्दल, लोकवस्तूंबद्दल मी आज माफी मागतो. आय एम सॉरी. फील करा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता माझ्यासोबत सर्वांनी रिपीट करणार. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करणार. मनामध्ये एकच भावना की मी स्वतःवरती प्रेम करतो, मी आभारी आहे, मी खुश आहे, ही मनामध्ये भावना ठेवा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी.
थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. थोडं फास्ट बोलूया आपण आता त्याला. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आतमधून नकारात्मक भावना जे होते, विचार जे होते, सर्व बाहेर पडत आहे. ही भावना ठेवून आज आपण स्वतःशी प्रेम व्यक्त करणार आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्यासोबतच रिपीट करा. अशा एक फ्लोमध्ये ठेवा. ज्या प्रकारे आपण गाणं बोलतो त्या प्रकारे याला फील करून व्यक्त करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. तुमच्या मनामध्ये असलेला द्वेष, राग, स्वतःबद्दलची भीती, या सर्व गोष्टींना आज आपण इथे सोडूया आणि आज आपण पुढे जाऊया. आतापर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्याबद्दल मी स्वतःशी माफी मागतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. खूप छान आहे. पूर्ण त्याला फील करा, त्याला व्यक्त करा, बाहेर काढा त्याला. लाजू नका किंवा मनामध्ये थांबू नका. खुश होऊन चेहऱ्यावरती स्माइल ठेवून आपण आज आपली नकारात्मक ऊर्जा, चुकीची भावना या सर्वांना बाहेर काढत आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य फील करा. मी स्वतःवरती प्रेम करतो ही भावना राहू द्या. चेहऱ्यावरती हलकीशी स्माइल ठेवा नेहमी. आपण आता कंटिन्यू आणखीन एक 5 वेळेस स्वतःशी खूप प्रेमाने बोलणार आहोत आणि याला एका फ्लो मध्ये ठेवा, ज्या प्रकारे आपण गाणं बोलतो त्या प्रकारे ट्युनिंग मध्ये बोला. तुम्हाला खूप छान अनुभव होईल. शब्द आहे माझा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. रिलॅक्स. पूर्ण एनर्जी बाहेर, जे नकारात्मक ऊर्जा होती पूर्ण बाहेर. पूर्ण मन हलकं आहे, बॉडी पूर्ण हलकी आहे, शांत वाटत आहे. वाव, खूप छान, खूप छान, खूप छान. काय अनुभव आहे. वाव. सर्व शांत, सर्व सुन्न पडलं आहे. 30 सेकंद स्वतःला थांबवा आता. अजिबात मी बोलणार नाही 30 सेकंद. फक्त ऑब्झर्व करा काय होतं. खूप छान. खूप छान. आता आपण स्वतःशी प्रेमाने काही शब्द बोलणार आहोत. ह्या शब्दांचा वापर करा नेहमी. कळत न कळत पण याला वापरत जा नेहमी आपल्या आयुष्यामध्ये कुठे. ठीक आहे. माझ्यासोबत माझ्या मागे म्हणा. मी स्वतःवर मनापासून प्रेम करतो. आजपर्यंत केलं नाही असेल ठीक आहे, काय अडचण नाही, पण आजपासून मी मनापासून स्वतःवरती विश्वास ठेवून स्वतःवरती प्रेम करतो. ज्या प्रकारे आपण आपल्या पार्टनरला कन्व्हिन्स करण्यासाठी पूर्ण बोलतो की मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यात आहे, त्या प्रकारे आपण स्वतःशी आज बोलणार आहोत की मी स्वतःचा आहे. मी स्वतःवरती विश्वास ठेवतो. मी स्वतःवरती विश्वास ठेवतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. मी स्वतःवर मनापासून प्रेम करतो. मी स्वतःवर मनापासून प्रेम करतो. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो. मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य त्याला फील करण्याचा प्रयत्न करा. रोबोट सारखं नका बोलू. चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. खूप छान, खूप छान. वाव, खूप छान. मी पुरेसा आहे. मी कॉन्फिडेंट आहे. मी पुरेसा आहे. मी कॉन्फिडेंट आहे. माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. माझ्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. मी स्वतःचा आधार करतो. मी स्वतःचा आदर करतो. मी स्वतःचा आदर करतो. मीच स्वतःचा सर्वात चांगला मित्र आहे. मीच स्वतःचा सर्वात चांगला मित्र आहे. मी स्वतःवरती प्रेम करतो. वाव. मी स्वतःवरती प्रेम करतो. मी
स्वतःची काळजी घेतो. मी आज एक नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्याला तिथेच सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया आपण सर्वांनी. परत एक वेळेस सर्वांनी फील करा, माझा शब्द वापरा. मी स्वतःवरती प्रेम करतो. वाव, मी स्वतःवरती प्रेम करतो. मी माझ्या म- मी माझ्या स्वतःवरती प्रेम करतो. मी स्वतःचा आदर करतो. मी स्वतःचा आदर करतो. मी कृतज्ञ आहे माझ्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल. तुमच्याकडे जे आपण गोष्टी आहेत त्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवा. मी आभारी आहे माझ्याकडे राहण्यासाठी घर आहे त्याबद्दल आभारी आहे. थँकफुल आहे. मी आभारी आहे माझ्याकडे ही ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यामुळे आपण काही ना काही करू शकतो. त्याबद्दल थँकफुलनेस दाखवा. मी आभारी आहे मला भेटलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. मी आभारी आहे माझा परिवार, फॅमिली, मी सर्व तंदुरुस्त, स्वस्थ, निरोगी, खुशी आहोत याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. मी स्वतःवरती प्रेम करतो. मी स्वतःवरती प्रेम करतो. खूप छान, खूप छान, खूप छान. सर्वांनी आपला उजवा हात नॉर्मल आता मांडीवरती ठेवा. डोळे बंदच ठेवा. टेक डीप ब्रीथ करा. मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. श्वास बाहेर. हलका श्वास बाहेर, बाहेर, बाहेर. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. हलकासा श्वास. अजिबात घाई नाहीये. आपल्याला पळायचं नाही कुठे. श्वास होल्ड करा. बाहेर. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. असं वाटतं की पूर्ण बॉडी हवेमध्ये आहे. खूप हलकं फील होत आहे. मनामध्ये शांतता आहे. असं बोलू वाटत नाही कोणालाच काही. पीस आहे. आपण याच गोष्टीसाठी काम करतो कुठे ना कुठे. सर्वांनी दोन्ही आपले हात ज्या प्रकारे आपण नमस्कार करतो त्या प्रकारे एकमेकाशी जोडून घेणार. रब करा. एकमेकाशी घर्षण करा. रब करा. आणि दोन्ही हात फील करा त्यामध्ये एक गरम अशी हवा असेल. एक ऊर्जा आहे जे तुमच्या शरीरामध्ये आहे त्याला आपण आता बाहेर काढत आहोत. आणि हे आपण आपल्या चेहऱ्यावरती हळूहळूप्रमाणे अप्लाय करणार. फील करा प्रत्येक ती गरमाहट फील करा.
नाकावरती, डोळ्यावरती, तोंडावरती, पूर्ण शरीरावरती. आणि हलकीशी स्माइल ठेवून सर्वांनी आपले डोळे उघडा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आय होप सर्वांची झोप झाली असेल. झाली का झोप सर्वांची? यस, खूप छान फील होत असं. येस, छान फील होण्यासाठी करतो आपण. खूप छान, खूप छान, खूप छान. हाऊ वॉज एक्सपिरियन्स? कसं वाटलं? हाऊ वॉज एक्सपिरियन्स? व्हेरी नाईस. आता जे या ठिकाणी नवीन लोक आहेत ना, मे बी 2-3 पर्सन्स, किती लोक रेग्युलर करतात किंवा तुम्ही अगोदर ध्यान विधी केली आहे? दीपाली मॅम, वेलकम टू द मेडिटेशन क्लास. तुम्ही इंडियामध्ये आहात? ओके, वा छान. ओके. आज मला शांत बसू वाटत, मला बोलूच वाटत नाही. कोणीतरी दुसरं कोणीतरी बोला. माझ्या ठिकाणी पूनमताई जागा आहे, तुम्ही जागा घ्या. दीपाली मॅम घ्या. कोमलताई घ्या. तुम्ही बोला काहीतरी आज. कोणाला बोलायचा चान्स देईन मी. चला मला सांगा, काय अनुभव घेतला, काय वाटलं, किंवा आणखीन काय गोष्ट बेटर फील झाली तुम्हाला? कोण सांगू शकतं मला? कोणाला बोलायचं आहे? कोणी पण मला हँड्स अप करा, किंवा ऑप्शन आहे का अनम्यूट करण्याचा? किंवा यू कॅन जस्ट शेअर युअर एक्सपिरियन्स. कोणी पण अनम्यूट करण्याचा ऑप्शन आहे का? चेक करा एक वेळेस. आहे का? हो, आहे. आहे सर आहे. ठीक आहे. तर कुठे ना कुठे बघा, आज सेशन थोडंसं लेट झाला. इट इज ओके. ओके. थोडं माझं पण टायमिंग, म्हणजे स्केड्यूल बिघडलेला, म्हणजे रात्री लेट होतो, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतं. ओके. बट डोंट वरी, आपण कंटिन्यू ठेवूया याला. 10-15 मिनिट, 5 मिनिट मागे पुढे होईल, अडचण आहे काही, पण आपण याला रेग्युलर करणार आहोत. ठीक आहे. आय होप तुम्हाला काही ना काही थोडंसं हलकं फील वाटलं असेल. आणि एकदाच सर्व गोष्टी दूर होत नाहीत, कारण वर्षानुवर्ष आपण स्वतःबद्दल शंका दाखवली, भीती दाखवली, मग त्यामुळं इट विल टेक टाइम. ठीक आहे. इफ एनीवन वॉन्ट्स टू एक्सप्रेस एनिथिंग, काही बोलायचं आहे, यू कॅन शेअर विथ मी. हा मॅम, येस येस. सर मेडिटेशन सॉरी, एक करताना मिनिट मॅम, तुमचा आवाज कमी होतोय. आवाज मलाच कमी होतोय का सर्वांना कमी होतोय आवाज मॅमचा? हॅलो सर, आता हो, येस येतोय? येस, नाव क्लिअर दिसलं. सर मेडिटेशन करताना रडायला का बरे? चांगलं असतं ते. काय म्हणलात मॅम? रडायला येतं तर ते चांगलं असतं का? हा, जे तुमच्या मनामध्ये ब्लॉकेज भरलेलं आहे ना मॅम, ते आपण बाहेर काढतो तेव्हा. जरी आलं ना, रडून घ्यायचं, हलकं करून घ्यायचं, कारण ते गरजेचं आहे. कारण आपण स्वतःला असं दाखवतो की मी खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून तो मध्ये ठेवतो, आपण आतमध्ये ठेवतो, मग ते मध्ये धरून जातं. ज्या ठिकाणी स्ट्रॉंग होण्याची गरज आहे त्या ठिकाणी व्हायचं, पण
आपल्यामध्ये इमोशनल ब्लॉकेजेस आहेत, त्या गोष्टी बाहेर काढणं महत्वाचं आहे, नाहीतर मग तुम्हाला कुठं ना कुठं ते त्रास देतील पुढे. मी पण रडतो, असं नाही की मी जेव्हा सुरुवात केली मी पण रडलो होतो. कंपनीचा इव्हेंट झाला होता, इव्हेंटमध्ये 90% लोक रडले होते, 90% लोक रडले होते. ह्या लोकांनी ह्या गोष्टी अनुभव केल्याच नाही. आणि त्या ठिकाणी मी शहाणा रडलो नव्हतो, मी निवांत चिल करत होतो, कारण मला अनुभव होता. एक्सप्रेस करा, येऊ द्या बाहेर पूर्ण जे मधामध्ये साठलेलं आहे ते. होतं मॅम, काय अडचण नाही. जर वाटलं ना, एक्सप्रेस करा आणि त्याला बाहेर काढा. हा. काल काल खूप खूप रडली, खूप म्हणजे अर्धा एक दिवस म्हणजे 12 11:30 12 पर्यंत मला खूप रडायला यायचं. हम्म, हम्म, रडली तर मग बाकी दिवस पूर्ण छान फ्रेश मध्ये गेला. हम्म. आणि आज पण छान वाटत. खूप छान, खूप छान. थँक्यू सर. ब्लेस यू, हॅव अ गुड डे, फॅन्टास्टिक डे मॅम. ठीक आहे. बाकी ऑल गुड सर्वजन. छान. ठीक आहे.